संगारेड्डी जिल्ह्यात घडलेल्या एका अजब आणि धक्कादायक घटनेनं सगळ्यांनाच हैराण केलं आहे। या ठिकाणी मुंग्यांच्या भीतीनं 25 वर्षीय विवाहित महिलेनं टोकाचं पाऊल उचललंय। मनीषा असं मृत महिलेचं नाव आहे। पती आणि लहान मुलीला मागे सोडून मनीषानं आत्महत्या केली। संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय। तेलंगणाच्या अमीनपूर नगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या सर्व होम्स इथं ही घटना घडली, जिथं मनीषाचा पती श्रीकांत आणि मुलगी अन्वी सोबत ती राहत होती। मनीषा मायर मेकोफोबियानं ग्रस्त होती, जो एक गंभीर मानसिक आजार आहे, ज्यात तिला मुंग्यांची प्रचंड दहशत वाटत होती। ही फक्त एक साधी भीती नव्हती, तर एक असा आजार होता ज्यानं तिचं जिवंत नरक बनवलं होतं। तिच्या कुटुंबानं या मानसिक समस्येवर उपचार आणि समुपदेशनाचा उपचार सुरू केला होता, परंतु भीतीचं सावट तिच्यावर इतकं खोलवर रुजलं होतं, त्यावर मात करणं तिला अशक्य वाटू लागलं। मंगळवारी संध्याकाळी जेव्हा तिचा पती श्रीकांत कामावरून परतला, तेव्हा घरात असलेल्या शांततेमुळे तो चिंतेत पडला। बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता। वारंवार हाक मारून आणि ठोठावूनही मनीषानं प्रतिसाद न दिल्यानं अखेर शेजारच्यांच्या मदतीनं दरवाजा तोडण्यात आला। दरवाजा तोडताच आतील दृश्य पाहून सगळे हैराण झाले। मनीषा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तेलंगणा पोलिसांना मनीषाची सुसाईड नोट तिच्या खोलीत सापडली, ज्यामध्ये तिच्या वेदनेचं कारण दिलं होतं। तिनं तिच्या पतीला उद्देशून लिहिलं, "मला माफ कर, मी या मुंग्यांसोबत नाही राहू शकत," असं तिनं म्हटलं होतं। तर मुलगी अन्वीसाठी शेवटचा संदेश होता, "मुलीची काळजी घ्या," असं तिनं सांगितलंय। मनीषाच्या सुसाईड नोटनं संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकलंय। पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत।